हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग। आज सकाळची फ्रेश अशी सुरुवात झाली होती गरम गरम उपम्यानं। नेहाला खूप सुंदर असा उपमा बनवलेला होता, सोबत हास्य जत्रेचा एपिसोड सुद्धा मी बघत होतो आणि छान अशी सकाळ आम्ही एन्जॉय करत होतो। त्यानंतर घरातलं सगळ्यावरून मी गेलो ते वेलणकर मंगल कार्यालय जे सांगलीमध्ये आहे, तर तिथं सेवानिवृत्त सत्कार समारंभ होणार होता स्वप्नाली मॅडमचा। जिल्हा परिषदमधून प्राथमिक शिक्षण अधिकारी म्हणून त्या निवृत्त झालेले आहेत आणि खूप सुंदर असं गेल्या डेकोरेशन, सुंदर अशी रांगोळी तुम्ही आता बघितलीच आणि आतमध्ये सुद्धा म्हणजे छान असं डेकोरेशन एकदम सिंपल केलेलं होतं। आणि हा जो हॉल आहे ना, तर तो लहानपणापासून मी बघते आहे, त्यामुळे एक वेगळं कनेक्शन या हॉलसोबत माझं नक्कीच आहे। आणि इथे गेल्यानंतर बालपणाच्या काही आठवणी ज्या आहेत तर त्या माझ्या जागृत झालेल्या होत्या, कारण काही आमच्या घरातले इव्हेंट सुद्धा या वेलणकर मंगल कार्यालयामध्ये झालेले होते। तिथला कार्यक्रम संपून दुपारी घरी आले, परत संध्याकाळी सेवानिवृत्तीचाच कार्यक्रम होता। महावितरणमध्ये कोकरे सर म्हणून आहे, तर ते रिटायर झालेले आहेत आणि त्यांचं कामाप्रती डेडिकेशन इतकं जबरदस्त होतं। म्हणजे त्यांचे जे अधिकारी होते तर त्यांनी सांगितलेलं होतं की अगदी म्हणजे काल त्यांचा नोकरीचा शेवटचा दिवस होता, रविवार असून सुद्धा रात्री 12पर्यंत त्यांनी काम केलं होतं। आणि हेच ते सर आहेत ज्यांचा सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम आहे आणि त्यांच्या पत्नीसह त्यांचं आगमन झालेलं होतं। आल्याला सगळ्यांनी त्यांना म्हणजे टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलेलं होतं। त्यांनीही सगळ्या लोकांचे आभार मानलेले होते सुरुवातीलाच। आणि हा सुंदर असा फेटा इथं बांधताना हा व्हिडिओ मी कॅप्चर केलेला आहे। खूप सुंदर असं तुम्ही बघू शकता की फेटा बांधणी इथं सुरू आहे आणि डबल तुरा इथं आहे, डबल फेटा त्यांनी बांधलेला होता। आणि ही खरं तर एक काय म्हणतो आपण, ही एक खरीच कला आहे जी म्हणजे खूप अवघड आहे। आपल्याला बघताना छान वाटतं, पण बांधताना त्यांचं कसब जे आहे तर ते खूप वेगळं असतं, त्याच्यासाठी त्यांना नावाजलंच पाहिजे। त्यानंतर कार्यक्रम जो आहे मेन तर तो सुरू झालेला होता, केक कटिंग सेरेमनी इथं सुरू झालेली होती आणि त्याच्यानंतर मग काही त्यांचे मित्र वगैरे होते तर त्यांची भाषणं सुद्धा होती। म्हणजे सर जे आहेत तर ते किती जॉली आहेत, किती म्हणजे सगळ्यांना मदत वगैरे करतात, असं बरंचसं त्यांचे मित्र त्यांना सांगत होते। आणि सेवानिवृत्तीचा कार्यक्रम म्हटलं की एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यामध्ये हसू, असं काहीसं त्यांचं म्हणजे काय म्हणतो आपण इमोशन्स असतात। आणि असंच काहीसं सकाळी सुद्धा मॅडमचं झालं होतं आणि आता सुद्धा सरांचं झालेलं होतं। म्हणजे आता रोज उठून आपल्याला कामाला जावं लागणार नाहीये, हे एक समाधान असतं, पण तिथं गेल्यानंतर जे आपले मित्र किंवा आपले सहकारी भेटतात तर ते आता उद्यापासून आपल्याला रेग्युलर भेटणार नाहीत, हे एक दुःख सुद्धा त्या पाठीमागं असतं। चला, तर आजचे हे दोन्ही इव्हेंट खूप छान पद्धतीनं संपन्न झाले आणि कार्यक्रम सुद्धा लोकांना आवडला, हे काही वेगळं सांगायची गरज नाही। आणि साधारण 2 ते सव्वा 2 तास आमचा हा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो। तर कार्यक्रम झालेला आहे आणि 9 वाजून बरोबर 50 मिनटं झालेले आहेत आणि मी जाते आहे घरी जाऊन जेवणार आहे। इथं काही जेवले नाही मी आणि 15 मिनटं लागतील घरी पोचायला। आणि आजचा हा छोटा व्लॉग जो आहे, आज रिटायरमेंटचे 2 कार्यक्रम केले, फारसं विशेष काही शूट केलं नाही। आणि जर व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय।